महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। छत्रपती संभाजीनगर भाजप आघाडीवर तर MIM सेकंड रनर अप एकूण 33 जागेंवर विजय। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत 33 जागांवर मिळालेल्या शानदार विजयानंतर मजलिस ए इतेहाद उल मुस्लिमीन यांनी जनतेचे आभार मानले। यावेळी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की भारतीय जनता पक्षानंतर औरंगाबादमध्ये जर काही मजबूत आणि स्थिर राजकीय शक्ती असेल तर ती मजलिस ए इतेहाद उल मुस्लिमीन आणि मुस्लिमांची आहे। इम्तियाज जलील म्हणाले की हा विजय जनतेच्या विश्वासाचे, कठोर परिश्रमाचे आणि एकतेचे फळ आहे आणि मजलिसने नेहमीच शहराच्या समस्या मांडण्याचे आणि जनतेची सेवा करण्याचे राजकारण केले आहे। माध्यमांशी संवाद साधल्यानंतर औरंगाबादच्या आझाद चौक परिसरातून इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य विजयी रॅली काढण्यात आली। आझाद चौकातून सुरू झालेली ही रॅली रोशन गेट, चंपा चौक, शहा बाजार, सिटी चौकातून पुढे जात अखेर औरंगाबाद दारुसलाम येथे पोहोचली। मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक रॅलीत सहभागी झाले होते, ज्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन उत्साहाने घोषणाबाजी केली आणि यशाचा आनंद साजरा केला। संपूर्ण परिसर जमला। छत्रपती संभाजीनगरमधील अंतिम निकाल समोर 58 जागा जिंकत भाजपनं मिळवलं स्पष्ट बहुमत। शिंदे सेनेला 12 जागा तर MIMने जिंकल्या तब्बल 33 जागा। उद्धव सेना 6 तर काँग्रेस 1, सपा 1 आणि वंचित 4 जागांवर विजयी। छत्रपती संभाजीनगर अंतिम निकाल एकूण जागा 115, भाजप 58, शिंदे सेना 12, उद्धव सेना 6, MIM 33, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 0, राष्ट्रवादी SP 1, वंचित बहुजन आघाडी 4। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।